Go. आपण पाहतात ब्रिलियंट टाइम्स सोलापूर। पत्रकारांना व्यवसाय करण्यासाठी 5 लाखांचा कर्ज उपलब्ध करून द्या। पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा अधिकारी यांना निवेदन। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून तो पत्रकारिता करीत असतो। पत्रकार हा समाजाचा आरसा म्हणून देखील काम करत असतो। समाजाच्या घडणाऱ्या चांगल्या वाईट घटना तो समोर आणत असतो। राज्यातील पत्रकार यूट्यूब पोर्टल त्याचबरोबर साप्ताहिक वृत्तपत्र चालवून आपली उपजीविका करत असून तटपुंजा मिळणाऱ्या जाहिरातीमधून पत्रकारांची कौटुंबिक गजरण होत नाही। पत्रकारिता बरोबर एखादा व्यवसाय करण्याकरिता विनातारण व विना जामीन 5 लाखाचे कर्ज उपलब्ध करून द्यावे असे निवेदन जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर करत राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करण्याची विनंती केली आहे। यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे, जिल्हा उपाध्यक्ष कलीम शेख, शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू, कार्यकारी अध्यक्ष वसीम राजा बागवान, समन्वयक लक्ष्मण सुरवसे, इम्रान अत्तार, दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाग, महाराष्ट्र पोलीस वृत्तपत्र संपादक अमोल कुलकर्णी, रहमान जागीरदार उपस्थित होते। आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार, मी यशवंत पवार, प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र। गेल्या 8 वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन, उपोषण, निवेदन, त्याचबरोबर राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे आजतागत आम्ही प्रयत्न केलेला आहे। आज पत्रकारांची अवस्था अतिशय केविलवाणी असून तुटपुंजा जाहिराती व अल्प मानधनावर पत्रकारांना काम करावं लागत आहे। या तुटपुंजा जाहिराती आणि अल्प मानधन यामुळं पत्रकारांचं कौटुंबिक जीवन अतिशय निराशाजनक झालेलं आहे। म्हणून पत्रकारांचं जीवनमान उंचावावं, पत्रकारांना पत्रकारितेबरोबरच एखादा पूरक व्यवसाय करता यावा जेणेकरून त्यांच्या कुटुंबाची गुजरण व्यवस्थित होईल। या अनुषंगाने आज माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन पत्रकारांना राष्ट्रीय बँकेतून विनातारण विना जामीन 5 लाख रुपये कर्ज मिळवून देण्याची व्यवस्था करावी जेणेकरून पत्रकारांना पत्रकारिताबरोबरच एखादा चांगला व्यवसाय करता यावा। यासाठी आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांची पत्रकार सुरक्षा समितीने भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलेलं आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी पत्रकार सुरक्षा समितीला ठोस आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर बँकेची मीटिंग लावून पत्रकारांना कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत कारवाई करू, असं आश्वासन माननीय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांनी पत्रकार सुरक्षा समितीला दिलेलं आहे।